In today's lecture, we will discussing the next formula, that is feature projection formula, or it is also called as a cross formula. Very simple point. So, feature projection formula or cross formula. Question on this point will be asked in the exam. Explain feature projection formula with illustration, or another question will be asked in the exam. Write a note on feature projection formula. आज आपण फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा त्याला दुसरं नाव आहे क्रॉस फॉर्म्युला हा अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो या पद्धतीने असेल. एक्सप्लेन फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला और विथ इल्युस्ट्रेशन और राइट ए नोट ऑन फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला. मग आता त्याचं उत्तर जे आहे ते कशा पद्धतीने लिहायचं, तर सुरुवातीला आपण फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. त्याची डेफिनेशन, त्याची जी व्याख्या आहे ती सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला? सो फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला इट इज अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला हे 3D स्ट्रक्चर आहे. 3D चा फुल फॉर्म आहे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. व्ह्यू ऑफ अ मॉलिक्यूल इज प्रेझेंटेड ऑन अ प्लेन ऑफ अ पेपर. हा जो फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे हा 3D व्ह्यू असणार आहे मॉलिक्यूलचा, आणि तो प्लेन ऑफ पेपर, जो साधा आपला पेपर आहे त्या पेपरवरती प्रेझेंट केला जात असतो. अ फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला, जो फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, मे बी ड्रॉन बाय व्हिज्युअलायझिंग. आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं, आपल्याला डोळ्यासमोर त्याचं चित्र जे आहे ते उभं करायचं आहे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. तर त्यामध्ये कशा पद्धतीने ते आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय? द मेन कार्बन चेन व्हर्टिकल इन द मॉलिक्यूल. त्यातली जी मुख्य कार्बनची जी साखळी असणार आहे ही तुम्हाला या स्ट्रक्चरमध्ये पाहायला भेटते. इथे 4 कार्बन ॲटम्स तुम्हाला पाहायला भेटत आहे. मग कार्बनची जी साखळी आहे, कार्बनची जी चेन आहे ती आपल्याला उभी, व्हर्टिकल म्हणजेच उभी त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, व्हर्टिकल इन द मॉलिक्यूल. तो जो काही मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलमध्ये कार्बनची जी चेन आहे ती आपल्याला उभी करायची आहे, म्हणजे व्हर्टिकल करायची आहे. आणि त्यातला प्रत्येक ईच कार्बन म्हणजे प्रत्येक कार्बन ऑन द व्हर्टिकल चेन, त्या उभ्या चेन मधील, व्हर्टिकल चेन मधील प्रत्येक जो कार्बन ॲटम असणार आहे इज रिप्रेझेंटेड बाय अ क्रॉस. आणि तो प्रत्येक कार्बन आपल्याला कशाने रिप्रेझेंट करायचा आहे? क्रॉसने रिप्रेझेंट करायचा आहे. क्रॉस समजतोय सर्वांना? क्रॉस म्हणजे या पद्धतीने जो असणार आहे त्याला क्रॉस म्हटलं जातं, आणि हा जो तयार होणार आहे यालाच म्हटलं जाणार आहे हा जो कार्बन ॲटम असणार आहे. म्हणजे जो क्रॉसचा सेंट्रल जो पार्ट असणार आहे तो सेंट्रल पार्ट म्हणजेच कार्बन आपल्याला इमॅजिन करायचा आहे, आपल्याला मानायचा आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर, आपण पुन्हा डेफिनेशन बघूयात. फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला और क्रॉस फॉर्म्युला मीन्स व्हॉट? द 3 डायमेन्शनल व्ह्यू. हे 3 डायमेन्शनल व्ह्यू असणार आहे फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कशाचा हा 3D व्ह्यू असणार आहे? कशाचा 3D स्ट्रक्चर असणार आहे? तर मॉलिक्यूलचं. कोणताही मॉलिक्यूल घ्या तुम्ही, एनी मॉलिक्यूल. सो एनी मॉलिक्यूल इज प्रेझेंटेड ऑन अ प्लेन ऑफ पेपर. आणि तो आपल्याला कशा पद्धतीने पाहायचा आहे? तो आपल्याला एका प्लेन ऑफ पेपरवरती, एक तुमच्याकडे कागद असेल त्या कागदाच्या पेपरवरती तो मॉलिक्यूल आपल्याला 3 डायमेन्शनल व्ह्यू मध्ये बसवायचा आहे. सो अ फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला मे बी ड्रॉन बाय व्हिज्युअलायझिंग द मेन कार्बन चेन व्हर्टिकल. हा जो फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, हा फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा आहे, म्हणजे आपल्याला इमॅजिन करायचं आहे तर त्यातली जी मेन कार्बन चेन जी असणार आहे ती आपल्याला उभी, व्हर्टिकल इमॅजिन करायची आहे. उभी आहे कार्बन, म्हणजे तो जो मॉलिक्यूल आहे 3D मॉलिक्यूल, त्या 3D मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपल्याला पेपरवरती इमॅजिन करायचं आहे. आणि त्या मॉलिक्यूल मधील जी कार्बनची चेन आहे ती त्या कार्बन चेन मधील ती व्हर्टिकल आहे असं आपल्याला इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचं आहे, मानायचं आहे. Each carbon on the vertical chain is represented by a cross. आणि प्रत्येक त्या कार्बन चेन मधील, ती जी काही उभी कार्बनची चेन असणार आहे त्यातला प्रत्येक जो कार्बन ॲटम असणार आहे तो प्रत्येक कार्बन ॲटम त्या उभ्या चेन मधील, व्हर्टिकल चेन मधील हा काय रिप्रेझेंट करणार आहे? तर क्रॉस. तो क्रॉसने रिप्रेझेंट केला असणार. इथे आता तुम्हाला एक क्रॉस पाहायला भेटतोय, हा फर्स्ट क्रॉस आहे. या फर्स्ट क्रॉस मध्ये इथे पहिला कार्बन ॲटम तुम्हाला हा पाहायला भेटतोय. इथं दुसरा क्रॉस आहे. दुसरा क्रॉस म्हणजेच या ठिकाणी सेकंड कार्बन ॲटम तुम्हाला पाहायला भेटणार आहे.
इथे एक क्रॉस आहे, इथे एक क्रॉस आहे, याचा अर्थ इथे एक कार्बन ॲटम आपल्याला हा इमेजिन तुम्हाला करायचा आहे. हे सर्व यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि हा जो कार्बन ॲटम आहे हा कार्बन ॲटम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर या पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर तुम्ही इमॅजिन करायचं आहे, आपण इमॅजिन करू शकतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहे. एक्झाम्पल घेऊयात आपण. सो त्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते पहिलं एक्झाम्पल आता आपण स्टार्ट करूया. त्यातलं त्याकरिता मी रेड कलर घेतो, रेड कलर. ओके. सो फीचर प्रोजेक्शन ऑब्लिक क्रॉस फॉर्म्युला, फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणू शकता तुम्ही त्याला, किंवा क्रॉस फॉर्म्युला देखील म्हणू शकता. तर यामध्ये हा जो फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, क्रॉस फॉर्म्युला आहे, याचा फॉर्म्युला मी रीड करतो. COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, इथे कार्बन ॲटम आहे आणि खाली CH3 ग्रुप आहे, OH ग्रुप, PH ग्रुप. आता याचा हा जो वेज फॉर्म्युला आपण या आधीच्या लेक्चरला बघितलेला आहे. सेंटरला कार्बन ॲटम आहे. त्यानंतर ही जी डॅश वेज आहे, डॅश वेज म्हणजे तो प्लेन मध्ये कोणते मॉलिक्यूल आहे, तर प्लेन मध्ये कार्बन ॲटम आहे. प्लेनच्या अबाव कोणते मॉलिक्यूल आहे, H आणि OH हे प्लेनच्या अबाव आहे. आणि प्लेनच्या बिलो कोणते मॉलिक्यूल आहे, तर हा COOH आणि CH3 हा प्लेनच्या बिलो आहे. आपण असं काय इमॅजिन केलेलं आहे, कारण हा जो वेज डॅश आहे, हा वेज डॅश म्हणजे तो काय रिप्रेझेंट करत असतो का, तो जो मॉलिक्यूल आहे किंवा तो जो ग्रुप आहे त्या मॉलिक्यूल मधील तो डाऊन साइडला आहे, आपल्यापासून दूर आहे. व्ह्यूवर पासून आपण जो बघणारा आहे तो मॉलिक्यूल त्याच्यापासून दूर विरुद्ध बाजूला तो आहे. आणि जो व्ह्यूवर आहे, जो बघणारा आहे मॉलिक्यूल, त्याच्या साइडला कोणते मॉलिक्यूल आहे ते किंवा कोणता ग्रुप आहे, तर हायड्रोजन आणि हा OH ग्रुप. तो कशाने रिप्रेझेंट केलेला आहे, तर तो सॉलिड वेजने रिप्रेझेंट केलेला आपल्याला इथे पाहायला भेटतो. आणि त्या प्लेन मध्ये कोणता ॲटम आहे, तर कार्बन हा प्लेन मध्ये आहे. H आणि OH हा तुम्ही ज्या साईडने बघताय त्या साईडला असणार आहे. आणि तुमच्या विरुद्ध बाजूला, त्या प्लेनच्या विरुद्ध बाजूला दोन डाऊनवर्ड साईडला कोण असणार आहे, COOH आणि CH3. आता ते आपल्याला फीचर प्रोजेक्शन या वेज फॉर्म्युल्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, वेज फॉर्म्युल्याचं कन्व्हर्जन आपल्याला फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये करायचे. पहिला पार्ट समजून घ्या, दुसरा पार्ट ऑटोमॅटिकली तुम्हाला सुद्धा लिहिता येईल. वेज फॉर्म्युला काल आपण बघितला होता, झाला डाऊनवर्ड पार्ट वेज डॅशने रिप्रेझेंट केलेला आहे. आणि हा सॉलिड वेज जे आहे, या सॉलिड वेजचा अर्थ आहे तो अबाव द प्लेन असणार आहे, म्हणजे बघणाऱ्याकडं. आणि हे डॅश वेज जो आहे तो जो बघणारा आहे त्याच्या विरुद्ध बाजूला डाऊनवर्ड डायरेक्शनला हे डॅशचा अर्थ होतोय. मग आता आपण त्याचा फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला लिहायचा. फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा 3D व्ह्यू असणार आहे, 3 डायमेन्शनल व्ह्यू आहे. कशाचा 3 डायमेन्शनल व्ह्यू असणार आहे, मॉलिक्यूलचा. मॉलिक्यूल कोणता घेतलेला आहे आपण, तर हा जो मॉलिक्यूल आहे या मॉलिक्यूलचा आपल्याला 3D व्ह्यू तयार करायचा आहे, फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला तयार करायचा आहे. विच इज प्रेझेंटेड ऑन द प्लेन ऑफ पेपर. तुमच्याकडे पेपर असेल, नोटबुक असेल, त्या नोटबुकमध्ये तुम्हाला हा 3D व्ह्यू जो आहे तो त्या मॉलिक्यूलचा लिहायचा आहे. कसा लिहायचा आहे, फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला मे बी ड्रॉन बाय व्हिज्युअलायझिंग द मेन कार्बन चेन. आता याची मेन कार्बन चेन कोणती आहे, तर कार्बन चेन जर आपण बघितली तर कार्बन चेन आपण या पद्धतीने मेन्शन करूया. तिथे कार्बन ॲटम आहे, दिस कार्बन ॲटम, दिस कार्बन ॲटम अँड दिस वन इज कार्बन. ही झाली कार्बनची चेन. तो कार्बन चेन जी आहे ती आपल्याला व्हिज्युअलाइज करायची. मेन कार्बन चेन व्हर्टिकल आहे, ती जर हॉरिझॉन्टल असती तर आपण व्हर्टिकल करून घ्यायची आहे. हॉरिझॉन्टल असेल किंवा कोणत्याही डायरेक्शन मध्ये जर असेल ती आपल्याला उभी करून घ्यायची आहे, व्हर्टिकल करायची त्या मॉलिक्यूलची चेन. आणि प्रत्येक जो कार्बन ॲटम आहे मग त्यातला प्रत्येक कार्बन ॲटम आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकल चेन इज रिप्रेझेंटेड बाय अ क्रॉस. आता त्यातला क्रॉस जो आहे, मग या ठिकाणी पहिला कार्बन ॲटम तो फंक्शनल ग्रुप जो आहे, फंक्शनल ग्रुपसाठी वेगळा कलर आपण जो आहे तो इमेजिन करूयात. हा COOH, हा COOH या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर हा जो कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो. कशामध्ये पाहायला भेटतो, तर हा जो कार्बन ॲटम आहे आपण इथं इमॅजिन केलेला आहे की हा कार्बन ॲटम इथे आहे. त्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे CH3, हा CH3 ग्रुप या ठिकाणी इमॅजिन केलेला आहे. दिस इज द CH3 ग्रुप. त्यानंतर जो आता हे डाऊनवर्ड साइडचे जे ग्रुप आहे ते या पद्धतीने, हा डाऊनवर्ड साइडचा ग्रुप झाला COOH. दुसरा CH3 ग्रुप जो आहे तो डाऊनवर्ड साइडचा झाला. म्हणजे जे डॅश वेजने रिप्रेझेंट केलेले आहे ते आपल्याला व्हर्टिकल या पद्धतीने मेन्शन करायचेच आहे. त्यानंतर आता जो अबाव द प्लेन ऑफ पेपर असणार आहे, तुमच्या साईडला
जो पार्ट असणार आहे तो कोणता आहे तर त्यासाठी आपण वेगळा डिफरंट कलर घेऊयात. फॉर एक्झाम्पल ग्रीन कलर. मग आता हा हायड्रोजन जो आहे तो अबाव द प्लेन आहे. तो हायड्रोजन अबाव द प्लेन आपण या ठिकाणी घेतलाय. दुसरा कोणता अबाव द प्लेन आहे OH जो आहे तो अबाव द प्लेन आहे. तो पण आपण या साईडला घेतलेला आहे OH अबाव द प्लेन. आणि हे स्ट्रक्चर जे तयार होणार आहे त्या स्ट्रक्चरलाच काय म्हटलं जातं, दिस इज द फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा झाला फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला तयार. या फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा पार्ट जो आहे तो सर्वात महत्वाचा, बिलो द प्लेन आणि अबाव द प्लेन कोणते ग्रुप आहे एवढेच फक्त लक्षात ठेवायचं आहे. कोणता पार्ट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला तर बिलो द प्लेन कोणता पार्ट आहे COOH आणि CH3. हा बिलो द प्लेन CH3 आणि COH हा पार्ट कुठं अटॅच केलाय आपण फीचर प्रोजेक्शन वेज फॉर्म्युलामध्ये. बिलो द प्लेन साठी सॉलिड वेज जे आहे सो डॅश वेज आपण तिथे यूज केलेला आहे आणि सॉलिड वेज अबाव द प्लेन साठी आपण मेन्शन केलेला असणार आहे सॉलिड लाईन. आणि तो जो अबाव द प्लेन आहे तो अबाव द प्लेन या ठिकाणी अबाव द प्लेन H आणि OH ग्रुप आणि बिलो द प्लेन COOH आणि CH3 ग्रुप हा अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेन. तर हे जे आहे ग्रीन कलर मध्ये मेन्शन केलेले हे सर्व असणार आहे अबाव द प्लेन. H आणि OH हे अबाव द प्लेन आहे म्हणजे प्लेनच्या वरती आणि प्लेनच्या खाली म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं बिलो द प्लेन. बिलो द प्लेन जो पार्ट कोणता आहे COOH आणि CH3. हा COOH हा CH3 हा प्लेनच्या खाली आहे. प्रतलाच्या खालील भाग किंवा प्रतलाच्या खालील ग्रुप कोणते कोणते आहे तर COOH आणि दुसरा CH3. प्रतलाच्या वरती म्हणजे प्लेनच्या वरती कोणते ग्रुप आहे H आणि OH. त्यासाठी आपण सॉलिड वेज जे आहे ते मेन्शन केलेलं होतं. तो प्लेन अबाव द प्लेन जो आहे तो H आणि OH. याला हा जो फॉर्म्युला तयार झाला फीचर प्रोजेक्शन किंवा त्याला क्रॉस फॉर्म्युला जरी तुम्ही म्हटलं तरी देखील चालेल. एवढा साधा सोपा पार्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यात लक्षात ठेवणारा पार्ट फक्त दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. वेज फॉर्म्युला तुम्हाला जर दिला तर वेज फॉर्म्युल्यामध्ये जे डॅश वेज आहे त्याचा अर्थ घ्यायचा बिलो द प्लेन आणि सॉलिड वेज आहे हा सॉलिड वेज तो अबाव द प्लेन. म्हणजे बिलो द प्लेन आहे ते बिलो द प्लेन असं या पद्धतीने लिहून घ्यायचा आणि अबाव द प्लेन आहे तो एक लेफ्टला आणि एक राईटला. ज्या पद्धतीने इथे हा राईटला दिलाय ते इथे राईटला घ्या, हा लेफ्टला दिलाय तर इकडे पण तो लेफ्टला घ्या. हा इथे अबाव दिलाय तर हा इथे अबाव घ्या, हा इथे बिलो दिलाय तर तो बिलो घ्या. परंतु याचा अर्थ काय, COOH आणि CH3 हे प्लेनच्या बिलो असणार आहेत, प्रतलाच्या खाली असणार आहे आणि OH आणि H हा जो ग्रुप तुम्हाला आता पाहायला भेटतोय तो प्लेनच्या अबाव असणार आहे. आता पुढचं एक्झाम्पल आणखी दुसरे एक्झाम्पल जे आहे ते आपण दुसरे एक्झाम्पल घेऊयात. तो पुन्हा फॉर्म्युला जो आहे वेज फॉर्म्युला आपल्याला पाहायला भेटतोय. दिस इज द वेज फॉर्म्युला. आता वेज फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती डॅश जे आहे ते डॅश काय इंडिकेट करतात का ते जे ग्रुप आहे ते ग्रुप हे बिलो द प्लेन असणार आहे, प्रतलाच्या खाली आहे. मग कोणते ग्रुप प्रतलाच्या खाली आहे तर CH3 आणि COOH हे प्रतलाच्या खाली आहे. मग इथे पण घेताना COOH आणि CH3 हे आपण या पद्धतीने एका व्हर्टिकल लाईन मध्ये कार्बन सर्व घेतलेले आहे. सर्वात पहिला पार्ट जो आहे तो कोणता करून घ्यायचा तर आपण अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेनच्या आधी कार्बनची जी लॉंगेज चेन आहे ती कार्बनची लॉंगेज चेन सिलेक्ट करून घ्यायची. ही झाली कार्बनची लॉंगेज चेन. त्यातला पहिला COOH ग्रुप आपण इथे मेन्शन केलेला आहे आणि सर्वात शेवटचा CH3 जो ग्रुप आहे तो पण इथे आपण मेन्शन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा जो ग्रुप आहे सेकंड नंबरचा कार्बन ॲटम, हा सेकंड नंबरचा कार्बन ॲटम या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतोय आणि थर्ड नंबरचा जो कार्बन ॲटम आहे तो या ठिकाणी क्रॉसच्या फॉर्मॅटमध्ये इथं पाहायला भेटतोय. कोणत्या फॉर्म्युलामध्ये फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युलामध्ये. तो इथं असं लिहायचं नाही कार्बन कार्बन असं लिहायचं नाही, तो असं मानायचं तिथं इमॅजिन करायचं की तिथे कार्बन ॲटमच आहे. इथे जे क्रॉस आहे क्रॉस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तिथं कार्बन आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचंय, असं तुम्हाला मानायचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा शेवटचा ग्रुप तुम्हाला लगेच लक्षात आला असेल. पुढचा जो ग्रुप आहे बिलो द प्लेन नंतर राहिला शिल्लक पार्ट कोणता अबाव द प्लेन. मग अबाव द प्लेन साठी आपण काय करूयात, अबाव द प्लेन साठी वेज फॉर्म्युलामध्ये जो सॉलिड वेज आहे हा सॉलिड वेजचा सिम्बॉल प्रत्येकाला आठवत असेल.
हा सॉलिड वेज म्हणजे अबव द प्लेन आहे. मग हा जो एच आहे हा लेफ्ट हँड साइडला आहे, तो लेफ्ट हँड साइडलाच आपण एच जो आहे तो लिहून टाकूयात. राईट हँड साइडला OH ग्रुप आहे, तो अबव द प्लेन आहे, त्याची पण पोझिशन इथं अबव द प्लेन राईट हँड साइडला झालेली आहे. हा पण कुठं आहे, अबव द प्लेन आहे का बिलो द प्लेन आहे, तर तुम्ही फक्त हा सिम्बॉल पाहून घ्यायचा. हा आहे सॉलिड वेज आणि सॉलिड वेजचा अर्थ तो अबव द प्लेन आहे, प्लेनच्या वरती, प्रतलाच्या वरती आहे. मग हा एच पण कोणत्या साइडला आलेला आहे, राईट साइडला आहे का लेफ्ट साइडला आहे, तर लेफ्ट साइडला, तर लेफ्ट साइडला एच आपण इथं लिहून घेतोय, त्याचा अर्थ तो अबव द प्लेन आहे. आता हा लेफ्ट साइड नंतर राईट साइडचा OH ग्रुप आहे. राईट साइडचा OH ग्रुप आपण राईट साइडला इथं OH ग्रुप लिहून टाकायचा, परंतु त्याचा अर्थ काय होणार आहे, तो प्लेनच्या अबव असणार आहे. तर यातले जे तुम्हाला ग्रीन कलर मध्ये जे सिम्बॉल पाहायला भेटतात एच OH OH हे प्लेनच्या अबव ग्रुप असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जर प्लेन असेल, नोटबुक असेल, मोबाईल असेल, त्याला प्रतल आहे, ते प्लेन आहे असं कन्सिडर करा, असं माना तुम्ही. आणि त्या प्लेनच्या वरती तुम्हाला कोणते ग्रुप, तुम्ही ज्या साइडनी बघताय त्या साइडला तुम्हाला कोणते कोणते ऍटम पाहायला दिसतील, तर एच असेल, OH असेल, हा OH असेल, एच हा तुम्हाला पाहायला भेटेल. आणि तुम्ही जे प्रतल मानलेला आहे, तुम्ही जे प्लेन मानलेला आहे, त्याच्या बिलो म्हणजे त्याच्या खाली, म्हणजे तुमच्यापासून दूर कोणता पार्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, COOH आणि CH3 हा प्लेनच्या खाली गेलेला पार्ट असणार आहे. आणि प्लेन मध्ये कोणते दोन ऍटम असणार आहे, तर प्लेन मध्ये हे जे दोन कार्बन ऍटम आहे, हे दोन कार्बन ऍटम त्या प्लेन मध्ये असणार आहे. प्लेनच्या खाली हे COOH CH3 ग्रुप, प्लेनच्या वरती हे दोन OH आणि H ग्रुप, आणि प्लेन मध्ये हे दोन कार्बन ऍटम. बस एवढाच पार्ट. म्हणजे वेज फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन कशामध्ये आपण केलेलं आहे, तर वेज फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन आपण या फीचर प्रोजेक्शन मध्ये, किंवा त्याला क्रॉस फॉर्म्युला तुम्ही म्हणू शकता. सो दिस फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला दॅट इज वेज फॉर्म्युला गेट कन्व्हर्टेड इनटू, वेज फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलेलं आहे, तर वेज फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन आपण हे फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये केलेलं आहे. इकडे पण दोन एक्झाम्पल जे आपण घेतलेले होते, या दोघांमध्ये पण काय केलेलं आहे आपण, या वेज फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन फीचर प्रोजेक्शन. आता उदाहरणार्थ तुम्ही रिव्हर्स पण, होमवर्क साठी रिव्हर्स पण करून पहा घरी गेल्या. दुसरे एक्झाम्पल जे आहे, वेज फॉर्म्युला घ्यायचा आणि वेज फॉर्म्युला फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला घ्या. फीचर प्रोजेक्शनचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये लिहून पहा, वेज फॉर्म्युलामध्ये लिहिता येते का नाही. फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला उदाहरणार्थ हा फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. फीचर प्रोजेक्शनचं कन्व्हर्जन तुम्हाला कशात करता आलं पाहिजे, वेज मध्ये पण करता आलं पाहिजे. वेज फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन फीचर प्रोजेक्शन मध्ये पण, दोन्ही कन्व्हर्जन तुम्हाला फॉरवर्ड आणि रिव्हर्स जे आहे दोन्ही कन्व्हर्जन एकमेकांमध्ये करता आले पाहिजे. आता फीचरचं कन्व्हर्जन वेज मध्ये कसं करायचं, तर जे हे कार्बनची पहिली जी चेन आहे ती वेज मध्ये आपण पूर्णपणे मेन्शन करतो. मग किती कार्बन ऍटम आहे, 4 कार्बन ऍटम, 1 2 3 4. मग 4 कार्बन ऍटम लिहून घ्यायचे, 1 2 3 4. त्याच्यात पहिला कार्बन ऍटमचा ग्रुप कोणता आहे, COOH. तो कुठं आहे, तर तो इथे जरी वरती तुम्हाला दिसत असला आणि हा खाली जरी दिसत असला, परंतु त्याला तो बिलो द प्लेन आहे. कारण का बिलो द प्लेन आहे, आपण लिहितानाच तुम्हाला सांगितलंय का वेज फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन ही जी पोझिशन असते अपवर्ड आणि डाऊनवर्ड, याचा अर्थ काय घ्यायचं, ते बिलो द प्लेन असणार आहे, प्लेनच्या खाली असणार आहे. त्याच्यामुळे तिथं आपल्याला कोणता वेज वापरावा लागणार आहे, तर आपल्याला इथं डॅश वेज जे आहे COOH CH3 ग्रुपला वापरावं लागणार आहे. आणि जे लेफ्टला आणि राईटला जे ग्रुप असतील ते लेफ्टला राईटला लिहून घ्यायचे या फॉर्म्युल्याच्या, परंतु त्याला कोणता वेज तिथं सिम्बॉल कोणता वापरायचा, तर सॉलिड वेज सिम्बॉल यूज करायचा. लेफ्टला आणि राईटला जे ग्रुप मेन्शन केलेले, त्याचा अर्थ ते जे ग्रुप आहे ते सगळे अबव द प्लेन असणार आहे. हे झालं कन्व्हर्जन फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन वेज फॉर्म्युला मध्ये. तर या पद्धतीने दोन्ही जे ग्रुप आहे दोघांचं पण कन्व्हर्जन तुम्हाला हे करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर सेम पुढचं एक्झाम्पल आहे, कन्व्हेन्शनली द हॉरिझॉन्टल लाईन्स ऑफ द क्रॉस रिप्रेझेंट बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द कार्बन अँड व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट द बॉन्ड गोईंग बिलो द कार्बन. याचा पण अर्थ समजून घ्या. जे हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल क्रॉस, ते काय रिप्रेझेंट करता आहे, जे बॉन्ड्स असणार आहे. हॉरिझॉन्टल लाईन जे आहे त्या हॉरिझॉन्टल लाईन काय रिप्रेझेंट करतात ते आपण बघूयात. ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहे, या कोणत्या हॉरिझॉन्टल लाईन, तर या हॉरिझॉन्टल लाईन, हे हॉरिझॉन्टल लाईन काय रिप्रेझेंट करताय, हॉरिझॉन्टल लाईन्स कशाच्या हॉरिझॉन्टल लाईन, तर क्रॉसच्या. हा जो क्रॉस आहे या क्रॉसच्या ज्या आडव्या लाईन असणार आहे, हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या लाईन, त्या काय दाखवणार आहे, रिप्रेझेंट म्हणजे काय दर्शवणार आहे, बॉन्ड्स प्रोजेक्टिंग अप
जे बॉन्ड्स असणार आहे त्या मॉलिक्युलचे ते प्लेनच्या वरती असणार आहे. अप म्हणजे वरती असणार आहे. फ्रॉम द कार्बन पासून ते जे बॉन्ड आहे, मग हॉरिझॉन्टल लाईन वरती कोण आलेला आहे, एच आणि OH आलेला आहे. याचा अर्थ हे एच आणि OH जो आहे तो अपवर्डला असणार आहे, अबाव द प्लेन असणार आहे. दिस अबाव द प्लेन, हे अबाव द प्लेन असणार आहे. कोणता ग्रुप अबाव द प्लेन असणार आहे, जो हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आलेला आहे एच आणि OH ग्रुप, तो अप साइडला असणार आहे. द कार्बन, द व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट, आता यातल्या व्हर्टिकल लाईन कोणत्या असणार आहे, त्या व्हर्टिकल लाईन आपण बघूयात. व्हर्टिकल लाईन, मग व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी लाईन, ही उभी लाईन जी आहे व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करते, बॉन्ड्स गोविंग बिलो द कार्बन. जे व्हर्टिकल लाईन आहे त्यामधील जे बॉन्ड्स असणार आहे ते बॉन्ड्स त्या कार्बनचे हे बिलो असणार आहे, प्लेनच्या बिलो म्हणजे खाली, त्या प्रतलाच्या खाली असणारे. मग त्या व्हर्टिकल लाईन मध्ये कोणते कोणते ग्रुप आलेले आहे, COOH ग्रुप आहे आणि CH3 ग्रुप आलेला आहे. इथं पण व्हर्टिकल लाईन जे आहे या व्हर्टिकल लाईन मध्ये कोणते ग्रुप आलेले आहे, COOH आणि CH3 ग्रुप आलेला आहे. COOH आणि जो CH3 ग्रुप आहे तो व्हर्टिकल लाईन मध्ये येतोय. COOH आणि CH3 ग्रुप हा व्हर्टिकल लाईन मध्ये येतोय. आणि जो हॉरिझॉन्टल लाईन आहे, ज्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये कोणते ग्रुप आहेत ते तुम्हाला आता सांगता आले पाहिजे. हॉरिझॉन्टल लाईन आहे ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. त्याच्यानंतर दुसरी एक हॉरिझॉन्टल लाईन इथे आपल्याला पाहायला भेटते, ही सेकंड हॉरिझॉन्टल लाईन आहे. आता त्याचे ग्रुप कोणते आहे ते ग्रुप आपण आयडेंटिफाय करू. हॉरिझॉन्टल लाईन मध्ये इथे H आहे, इथं OH आहे, इथे H आहे हॉरिझॉन्टल लाईन मध्ये, इथं OH ग्रुप आहे. तर हे जे रेड कलर मध्ये इंडिकेट केलेले आहे ते अपवर्डला असणार आहे, अप. आणि जे ब्ल्यू कलर मध्ये मेन्शन केलेले जे व्हर्टिकल लाईन मधील ग्रुप असणार आहे ते कुठे असणार आहे, प्रतलाच्या बिलो असणार आहे, खाली असणार आहे, बिलो द प्लेन. तर या पद्धतीने वेज फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये करता आलं पाहिजे, फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते करता आलं पाहिजे, किंवा फीचर प्रोजेक्शनचं कन्व्हर्जन वेज फॉर्म्युलामध्ये हे करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, तो पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.